कुरकुरीत, खमंग आणि जालीदार अशी बेसनपोळी बनवूया. झटपट होणारी रेसिपी आहे आणि साहित्य तर अगदी घरातलंच लागतं. त्याचबरोबर चवीला सुद्धा भन्नाट लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी बेसन घेतलंय. आता या बेसनामधील गुठल्या फोडून घेऊया. तुम्ही बेसन चाळून घेतलं तरी सुद्धा चालेल. त्यानंतर आता आपण यामध्ये अर्धा चमचा ओवा घालणार आहोत. ओवा घातल्यामुळे बेसनपोळीला अधिकच चव येते. तर ओवा आपल्याला हातावर चोळून घालायचा आहे. असं केल्याने बेसनपोळीमध्ये ओव्याची चव छान उतरते. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. अर्धा चमचा हळद आणि 1 चमचाभर लाल तिखट. यामध्ये लाल तिखट घालण्याच्या ऐवजी तुम्ही 1 हिरवी मिरची सुद्धा बारीक चिरून घालू शकता. आता हे एकदा मिसळून घेऊया. तर हे मिसळून झालं की मग यामध्ये आपण पाणी घालूया. थोडं-थोडं करत पाणी घाला आणि याचं पातळ असं बॅटर बनवून घेऊया. तर लागेल तेवढं पाणी घालत इथे मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं. तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. कोथिंबीर शक्य होईल तितकी बारीक चिरून घ्या. जर अशी कन्सिस्टन्सी असेल तर बेसनपोळी छान जाळीदार होते, सोबत कुरकुरीत सुद्धा होते. तर इथे मला 1.5 वाटी पाणी लागलं. त्यानंतर इथे मी तवा गरम करत ठेवलाय. तवा व्यवस्थित गरम होऊ द्या. तवा गरम झाला की यावर तेल घालूया. तेल थोडं जास्त लागतं आणि हे तेल तव्यावर सगळीकडे पसरून घेऊया. तर बेसनपोळी जाळीदार होण्यासाठी तवा व्यवस्थित गरम असावा. आता यावर हे मिश्रण घालूया. तर मिश्रण घातल्यावर लगेचच छान अशी जाळी पडली आहे. मध्यम आचेवर ही बेसनपोळी शिजवून घेऊया. तर 2 मिनिटभर खालची बाजू शिजून झाली, की पलटून घेऊया आणि दुसरी बाजू सुद्धा 2 मिनिटभर शिजवून घेऊया. तर ही बेसनपोळी छान अशी कुरकुरीत सुद्धा झाली आहे आणि जाळीदार सुद्धा झाली आहे. व अशाच पद्धतीने उरलेल्या मिश्रणापासून बेसनपोळी बनवून घेऊया. तर अगदी 5 मिनिटांमध्ये कुरकुरीत, खमंग आणि जाळीदार बेसनपोळी तयार झाली आहे. एकदा नक्की करून बघा. रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा.